नमस्कार, मी नम्रता. पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला आणखीन एक आंध्रा स्टाईल मिक्स लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. मिक्स लोणचं बनवण्यासाठी मी इथे 150 ग्रामची कैरी घेतली आहे, 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 3 इंच साधारणतः अद्रक आहे, 1 गाजर घ्यायचा आहे आणि 4 लिंबू घेतले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही करवंद असेल तर करवंद पण टाकू शकता. आणि पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर पुसून घेतले आहे. आणि पहिले लिंबू कापून घ्यायचे, आपल्या आवडीनुसार फोडी करून घ्या. लिंबू कापून झाले आणि त्याच्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत कापलेले लिंब. गाजर सोलून घ्यायचं आहे असं, त्याच्यावरची माती वगैरे असेल ते निघून जाते. अद्रकला पण असं सोलून घ्यायचं आहे. आणि गाजर असं पातळ कापून घ्यायचं आहे, खूप जाड नको आहे. पातळ कापलं ना तर लोणचं लवकर मुरेल. अशा पद्धतीने मिरची पण आपल्या आवडीनुसार अशी कापून घ्या, छोटी मोठी कशी पाहिजे तशी. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं. कैरी पण मी सोलून घेतली आहे. तुम्हाला सोलून नसेल घ्यायची असेल तर अशीच वापरली तरी सुद्धा चालेल. आणि याच्या पण आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात मी. आणि हे पण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं. आणि इथे एक चांगल्या 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. लसूण पूर्ण ऑप्शनल आहे. आणि अद्रक पण घेतला आहे पातळ पातळ कापून. सर्व एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे. आता मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी घेतला आहे 1.5 टेबलस्पून जिरे, 1.5 टेबलस्पून घेतला आहे मोहरी, आणि 1/2 टीस्पून घेतला आहे मेथी. आणि सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. आणि थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आता तेलाची फोडणी करून घ्यायची आहे. तर इथे मी 1 वाटी तेल घेतलं आहे. कढई गरम झालेली आहे आपली. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा घेतला आहे मोहरी आणि 2 मिरच्या घेतल्यात, त्याच्या बिया काढून घेतल्यात. आणि 1 चमचा घेतला आहे हिंग. आणि मिरच्या चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवायची, जळून द्यायच्या नाही आहे मिरच्या. गॅस बंद करून आणि तेल पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. तेल थंड झाल्याशिवाय याच्यामध्ये मसाले टाकायचे नाही आहेत. तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे. हळद पावडर जास्त घालायची नाही आहे. आणि आपला धणा जिरा वाटलेलं ते याच्यात टाकायचं आहे. आणि 2 टेबलस्पून मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे. तर दोन्ही प्रकारची टाकली आहे, तिखटवाली पण आणि कलरवाली पण. तुम्ही जर नुसतं तिखट खात असाल जास्त तर तिखटवाली घाला, पण 2 टेबलस्पून बस होते. आणि 2 छोटे चमचे याच्यामध्ये मीठ घातलं आहे. खारट मीठ असेल तर 2 फुल चमचे भरून टाका, बस होईल. आणि हे मी सैंधव मीठ टाकलं आहे, पण मी दुसऱ्या दिवशी मीठ टाकणार आहे. चेक करून मीठ टाकायचं दुसऱ्या दिवशी कमी पडलं तर. आणि या फोडी आहेत ना सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला फोडींना लागला पाहिजे असं मिक्स करायचं आहे. आणि एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवा किंवा चांगलं असं पॅक करून 3 दिवस आपल्याला याला मुरत ठेवायचं आहे. आणि रोज मिक्स करायचं आहे एकदा तरी. पण 3 दिवस चांगलं मुरू द्या. मी ह्याच कढईमध्ये झाकण ठेवून 3 दिवस ठेवणार आहे आणि वरून झाकण ठेवणार आहे, त्याच्यात हवा जाऊन द्यायची नाही. आणि 3 दिवस पूर्ण झाल्यावर चौथ्या दिवशीच आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे.
आणि पाहू शकता लोणचं किती छानपैकी मुरलं आहे। लिंबू सुद्धा एकदम सॉफ्ट झाले आहे। आणि याच्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि थंड करून घेतलं आहे पूर्ण। त्याच्यात टाकायचं आहे। साधारणतः 2.5 वाट्या तेल वापरलंय मी याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तेल धूळ होईपर्यंत तापवायचं नाही आहे, नाहीतर मग काही दिवसांनी लोणच्याला असा वास येतो आणि तेल असं चिकट चिकट लागतं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे मी व्हाईट व्हिनेगर घेतला आहे, 1 टेबलस्पून फुल भरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याने लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि थोडासा लोणच्याला आंबटपणा येईल, तर मीठ कमी वगैरे झालं तर एक परफेक्ट होऊन जाईल। आणि एका काचेच्या बरणीत भरून ठेवून द्यायचं आहे। मी जे मेजरमेंट सांगितलं आहे ना, त्याच पद्धतीने तुम्ही सगळं मेजरमेंट घ्या आणि असं लोणचं बनवून बघा। अगदी नवीन शिकणारा सुद्धा लोणचं छानपैकी बनवू शकतो। आणि जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबा आणि टिश्यूने असं साईडचं पुसून घ्यायचं आहे बरणी, म्हणजे बुरशी येणार नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।